जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 14. कर्मबंध. मागे अणुपरमाणू या प्रकरणात त्याचे स्वरूप इत्यादी आपण पाहिले. हे इतके सूक्ष्म असतात की जगातील कोणत्याही साधनांनी दिसू शकत नाही. तरीही इलेक्ट्रॉन, प्रोटॉन याशिवाय न्यूट्रॉन, पॉझिट्रॉन या अतिसूक्ष्म कणांचा शोध लावला आहे. आपण बोलतो, चालतो, विचार करतो, त्यामुळे पुद्गल परमाणूमध्ये कंपन होत राहते. शरीरामध्ये अनंत पुद्गल परमाणू आहेतच, शिवाय बाहेरूनही येतात आणि शरीरातून बाहेर जातात. असे सतत परिवर्तन चालू असते. हे परिवर्तन चालू असताना काही पुद्गल परमाणू काही काळ शरीरात आत्म्याशी एकरूप राहतात. हाच कर्मबंध पुद्गल परमाणू येणे म्हणजे आश्रव, राहणे म्हणजे बंध, येण्याचे थांबवणे म्हणजे संवर आणि जाणे म्हणजे निर्जरा. श्री उमास्वाती यांनी तत्वार्थ सूत्रात म्हटले आहे की सकषायत्वात् जीवः कर्मणायोग्य पुद्गला नादत्ते संबंधः. थोड्याशा वैज्ञानिक भाषेत वरील सूत्राचा सारांश असा सांगता येईल की शरीराची हालचाल, मनातील भावना, बुद्धीचे विचार यामुळे जे अनंत विश्वात भरलेल्या अनंतानंत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन युक्त परमाणूमध्ये कंपन होते, त्यामुळे तशाच प्रकारचे परमाणू पुद्गल स्कंध आत्म्याकडे येतात. तो बंध होय. संपूर्ण विश्वामध्ये विद्युत चुंबक तरंग भरलेले आहेत. ते अत्यंत सूक्ष्म असतात. या तरंगांचे ग्रहण ग्राहक वेगाने करतो. त्याचप्रमाणे आत्मा कर्माण स्कंधांना आपल्याकडे ओढतो. विचार आणि भावना यानुसार मन आणि शरीर क्रिया याद्वारे आत्मप्रदेशात प्रवेश करतात. त्यालाच योग म्हणतात. या योगशक्तीने आत्म्यामध्ये पूर्वीच असलेल्या कर्मरूप परमाणूमध्ये कंपन उत्पन्न होते. हे कंपन कमी अधिक होणे हे जीवाच्या कषायांच्या मंदता किंवा तीव्रता यावर अवलंबून आहे. शुभ किंवा अशुभ परिणामामुळे आत्मप्रदेशामध्ये तरंग उत्पन्न होतात व त्यामुळे कर्म परमाणूंचे तसे परिणमन होते. याचा संबंध एक क्षेत्रावगाही असतो. असे तरंग आत्म्याचे परिणाम आपल्या स्वभावाप्रमाणे विकृत करून पुन्हा नवतरंग निर्माण करतात. या कंपनरूपी क्रियेमध्ये अजून विशेष असे की नवीन परमाणू येण्यापूर्वी किंवा नंतर शरीरस्थ असलेल्या परमाणूमध्येही कंपन होते, परिवर्तन होते. त्यामुळे जसा बाहेरून येणाऱ्या परमाणूचा आतील परमाणूवर परिणाम होतो, तसाच तो आतील परमाणूंचा बाहेरील परमाणूवर परिणाम होतो. म्हणजेच जीव कषाययुक्त झाला म्हणजे कार्मण वर्गणांना आकर्षित करून घेतो आणि विद्यमान असलेल्या कार्मण वर्गणांनी कषाययुक्त होतो. जैन दर्शनामध्ये कर्मसंबंधाने जे काही सांगितले आहे त्याला आधुनिक विज्ञान किंवा रसायनशास्त्राप्रमाणे पुद्गलांचे रसायन समजून जर विचार केला तर कर्मांचा आश्रयबंध, संवर आणि निर्जरा इत्यादीची क्रिया ताबडतोब कळून येईल. जैनाचार्यांच्या अनेक ग्रंथातून अनेक गाथा कर्मसंबंधाने देता येतील, पण विस्तार भयास्तव एकही गाथा श्लोक दिलेला नाही. कर्मसिद्धांतांची सार्थता. विज्ञानानेच वायरलेस, रेडिओ इत्यादींच्या कार्यपद्धतीवरून हे सिद्ध केले आहे की जेव्हा कोणी जीव कार्य करतो त्याच्याजवळील वायुमंडळामध्ये हलनचलन होते आणि त्यामुळे निर्माण झालेल्या लहरी खूप दूर जातात. हीच गोष्ट जैनाचार्यांनी मनवचकायेचे परिस्पंद या शब्दात समजावून सांगितली आहे. इलेक्ट्रॉन प्रोटॉनमध्ये परस्पर आकर्षण असते. हीच गोष्ट स्निग्ध वृक्षत्वात बंधः अशा रीतीने समजावून सांगितली आहे.
कर्मसिद्धांताचे एवढ्या विस्तृत प्रमाणात प्रतिपादन जैनाचार्यांनी केले आहे की जगातील सर्व दर्शनाचे वर्णन एकत्रित केले तरी अपुरेच पडेल. पण खरी यथार्थता विपुलतेत नसून वैज्ञानिकतेत आहे. गुरुत्वाकर्षण आणि कर्मसिद्धांत. मागे आपण विद्युत लहरी या दृष्टिकोनातून कर्मसिद्धांताचा विचार केला होता. तोच आता गुरुत्वाकर्षण सिद्धांताप्रमाणे एक पुद्गलस्कंधाला आकर्षित करतो हे सिद्ध झाले आहे. त्याचप्रमाणे आत्म्यासंबंधाने म्हणू शकतो की ज्याप्रमाणे विद्युतचुंबकीय तरंगांनी हे जग भरले आहे त्याप्रमाणे कर्मानुवर्गणा देखील सर्व जगभर व्यापून राहिले आहेत. हे परमाणू अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तरंगरूपात गमन करतात. तरंगाची लांबी व पुनरावृत्ती आणि प्रकाशवेगाने दाखवावयाची झाल्यास हे प्रकाशवेगाने तरंगरूपात लोकाकाशाच्या एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात गमन करीत असतात. याची कंपनशक्ती फारच मोठी म्हणजे एक्सरेच्या कंपनशक्तीहून कोट्यावधी पट आहे. एका विशिष्ट पुनरावृत्त्यात्मक विद्युत चुंबकीय तरंगांना पकडण्यासाठी एका विशिष्ट ॲसिलेटरचा उपयोग केला जातो. पुनरावृत्तीवर आपले कार्य करीत असतो. या विद्युतीय साम्यावस्थेच्या सिद्धांताने ते आकाशात पसरलेल्या तरंगांना ग्राहकाच्या सहाय्याने सहज पकडले जातात. हुबेहूब याच प्रकारची घटना कर्माणस्कंध आकर्षित होतेवेळी घडते. मरणसमयी आत्मा कर्मांनी लिप्तच असतो म्हणजे त्याच्या चोहोबाजूंनी कर्मणवर्गणांचा लेप असतो. ज्या मरणानंतर नवीन जन्म धारण करण्यासाठी हा जीव जातो त्यावेळी आधीच लेप चढलेला आत्मा पौद्गलिक द्रव्याच्या संसर्गाने पुन्हा आपल्या चोहोबाजूंनी पुद्गल परमाणू आकर्षित करतो आणि भ्रमण सुरू होते. हेच आश्रव आणि बंध, निर्जरा व मोक्ष. पुद्गल कर्मवर्गणाने ग्रहण झाल्यानंतर त्या वर्गणामध्येही परिवर्तन होते. नव्या वर्गणा जशा येतात तशा जुन्या जातात म्हणजे नष्ट होतात. हे नष्ट होणे म्हणजे निर्जरा. मोक्षतत्व समजावून घेण्यासाठी म्हणजेच आत्मा ऊर्ध्वगमन कसा करतो हे समजण्यासाठी आपण एक प्रयोग विचारात घेऊ. एका शिशीमध्ये पारा, पाणी व पेट्रोल भरून खूप हलवा. नंतर बाटली स्थिर ठेवा. पारा सर्वात वजनदार आहे म्हणून तो तळाशी आहे. हेच नव्हे तर जी हवा आम्ही घेतो त्या हवेमध्ये हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन इत्यादी अनेक प्रकारचे वायू असतात. सर्वांमध्ये हायड्रोजन वजनाने हलका आहे म्हणूनच हायड्रोजन भरलेला फुगा उंच आकाशात वर जातो. अशाच प्रकारची क्रिया आत्म्यात होते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. म्हणजे असे की जीवात्मा एक अरूपी पदार्थ आहे आणि त्यामुळे पौद्गलिक द्रव्य हायड्रोजनपेक्षा अनंत गुणी हलके आहे. म्हणून पुद्गलाचा संबंध पूर्ण सुटल्यानंतर आत्मा सरळ तिथे जातो तिथे सर्व सिद्धात्मे आहेत. त्यापुढे धर्मद्रव्याचा अभाव आहे म्हणून आत्मा अधिक ऊर्ध्वगमन करू शकत नाही. या क्रियेस मोक्ष असे म्हणतात. चित्रगुप्त यमराज छे ॲटोमॅटिक रेकॉर्ड. जैन धर्माशिवाय इतर धर्म असे मानतात की ईश्वराच्या दरबारी पापपुण्याचे रेकॉर्ड जो ठेवतो त्याला चित्रगुप्त म्हणतात. रेकॉर्ड पाहून प्राण्याला स्वर्गात न्यावयाचे की नरकात हे ठरविले जाते. मरणानंतर जीवाला जो नेतो तो यमराज. जैन दर्शन निरीश्वरवादी आहे तेव्हा त्याच्या जीवाच्या पापपुण्याचे रेकॉर्ड जे कार्बन शरीराच्या रूपात राहते ते पुद्गल परमाणू न्यूटनच्या नियमाप्रमाणे वेगवेगळ्या स्वरूपात परस्पर आकर्षणाने
वेगवेगळ्या योनीमध्ये भ्रमण करण्यास भाग पाडते. त्यामुळे तिथे ईश्वरासारखा कोणी कर्ता असावा ही कल्पना वैज्ञानिक ठरत नाही.